रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे चवळीची हिरवी रस्सा भाजी। त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊ। त्यासाठी मी ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, कोथिंबीर, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अगदी पाव इंच अद्रकाचा तुकडा, हे सगळं आपल्याला चटणीसाठी लागणारे साहित्य आहे। आणि इथे पाव किलो चवळी सोलून उकडून घेतलेली आहे। त्यानंतर मसाल्यांमध्ये हळद, गरम मसाला आणि फोडणीसाठी मोहरी आणि जिरे, फोडणीसाठी लागणारे तेल आणि चवीप्रमाणे मीठ आणि फोडणीसाठी तेल। तव्यावर आपल्याला हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। आपल्या मिरच्या चांगल्या खरपूस भाजून घेतलेल्या आहेत। यात आपण काढून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू। यावर आता आपण शेंगदाणे घालू। शेंगदाणे पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणेही आपले चांगले खरपूस भाजून झाले आहे। याची आपण आता साल काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे। शेंगदाणे, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि आपल्याला थोडे जिरे घालायचे आहे आणि याची बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे। पाण्याचा वापर तुम्ही करू शकता। पाणी घातल्याशिवाय चटणी बारीक होणार नाही। या पद्धतीने आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे। यामध्ये थोडे पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे। आपली चटणी आता तयार आहे। आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ। इथे कढईमध्ये मी कडकडीत तेल गरम केलेले आहे। यामध्ये आपल्याला मोहरी, जिरे, लसणाचे काप घालायचे आहे। लसणाची काप तांबूस झाले की आपल्याला चटणी घालायची आहे। आता चटणीमध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित परतून घ्यायची आहे। चटणीला चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायची आहे। बघा, आता आपल्या चटणीला छान असे तेल सुटले आहे। यामध्ये आपण उकळलेली चवळी घालू। आपली चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण चवळीचे दाणे घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यामध्ये आपल्याला उकडलेले पाणी घालायचे आहे, गरम पाणी। साधारण 1 ते 1.5 ग्लास इतके गरम पाणी घालून हिला पातळ भाजी तयार करायची आहे। मी इथे गरम पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। साधारण 1 ग्लास इतके पाणी सुद्धा तुम्ही घालू शकता। तुम्हाला किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। आता या भाजीला साधारण 4 ते 5 उकळ्या येऊ देऊ। आपल्या भाजीला चांगल्या उकळ्या आलेल्या आहेत। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालू। मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 ते 3 उकळ्या या भाजीला येऊ द्यायच्या आहेत। छान हिरवा तरुण त्याला आलेला आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करू। आपली खानदेश स्पेशल चवळीची हिरवी रस्सा भाजी तयार झालेली आहे। आता ती आपण भाकरीसोबत खाऊ शकतो आणि कांदा, लोणचं यासोबत आपण खाऊ शकतो। तुम्ही बघू शकता इथे हिरवीगार अशी छान अशी भाजी तयार झालेली आहे। वरून आपण गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घालणार आहे। तर मग चला एन्जॉय करूया खानदेश स्पेशल चवळीची रस्सा भाजी। धन्यवाद मैत्रिणींनो।